नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझी कामांची सुरुवात रात्रीच झालेली होती, कारण की सकाळी मला लवकर टिफिन द्यायचा होता मिस्टरांना आणि दिवसभर एका कार्यक्रमाला गेलेलो असल्यामुळे मला भाज्या निवडायला तसा वेळ मिळाला नव्हता. मग रात्रीनं मी आधी सगळी पूर्वतयारी करून ठेवली की उद्या कुठली भाजी करायची आहे. नंतर वालाच्या शेंगा निवडून ठेवल्या आणि भेंडी धुवून नॅपकिनवरती म्हणजे वाळवण्यासाठी ठेवून दिली की जेणेकरून भाजीची म्हणजे कापून ठेवणार होती मी भेंडी रात्रीच की सकाळी घाई होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप घाईमध्ये ना मग पदार्थ पण बिघडून जातात, म्हणून थोडी पूर्वतयारी आधीच करून घेतली होती. कारण सकाळी मला ना 3 वाजता उठावं लागणार होतं. मिस्टर सकाळी 5 वाजताच जाणार होते. मग आपलं रवाही भाजून ठेवला की उपमा नाश्त्यासाठी देता येईल मला सोबत. मग सकाळी 3 वाजता उठून मी भेंडीची भाजी आणि वालाच्या शेंगाची भाजी, पोळ्या, बॅग पॅक आधी झाल्यानंतर करून ठेवलेली होती. आणि हे सकाळी 5 वाजलेले आहेत आणि मिस्टर आता ऑफिसचेच नाशिकला पण राहतात एकजण, त्यांच्यासोबत म्हणजे 2 जण गेलेले बुलढाणा येथे. आणि म्हणजे एका दिवसाचं तरी जेवण मी सोबत देऊ शकली याचं समाधान होतं. नंतर जेही मी लाडू केलेले होते सगळे ते मिस्टरांसाठीच केलेले होते की मध्ये त्यांना भूक लागली, तिथे वेळ म्हणजे नाश्ता वगैरे करायला कसं आता ऑप्शनच नाही आहे, तर मग त्याच्यामुळे मग खाता येणार. तर मी उपमा देत होती, ते नाही म्हणत होते, पण ते म्हणत होते मग तेच मला गमतीत म्हणत होते 8 दिवसाच्या भाज्या करून ठेवून डब्यामध्ये पॅक करून दे म्हणजे तुलाही टेन्शन राहणार नाही. पत्नीचं मन पण खूप म्हणजे अशा वेळेस खूप हळवं होत असतं आपलं की अरे आपण आता लांब राहतोय तर जेवणाचे थोडे हाल होतील. मला ना छान अशा ताई मिळालेल्या होत्या घरगुती, त्यांच्याकडे कोणीच नव्हतं, ते जेवण देत होत्या मिस्टरांना, टिफिन देत होत्या. पण नेमकं त्यांचा मुलगा कोट्याला आहे, आता त्या तिकडे जात आहे, त्याच्यामुळे परत आता जेवणाचा थोडा प्रॉब्लेम होणार आहे. मग आता परत नवीन शोधाशोध करावी लागते. मी बऱ्याच जणांना सांगितलं आहे की घरगुती जेवण कोणी देत असेल तर मला नक्कीच सांगा. मग आता बघू की नाहीतर मग मावशीच असं घर वगैरे चेंज झाल्यानंतर लावून देणार आहे जेवण बनवायला. काल आम्ही प्रोग्रामला गेल्यामुळे ना घरामध्ये भरपूर असा पसारा झालेला होता. आणि नंतर मी आल्यावरती जाण्याच्या 1 दिवस आधी पण खूप सारे मिस्टरांचे कपडे होते, ते धुतलेले, मग त्याच्यात बऱ्यापैकी वेळ गेलेला. तर नंतर त्याच्यामुळे ना मला बॅग पॅक करा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना रात्री आवरायलाच वेळ मिळालेला नव्हता. मग मी आता सकाळी उठून ना तो संपूर्ण पसारा म्हणजे आवरायला सुरुवात केली. आणि मस्त शांतता असल्यामुळे ना खूप पटापट सगळं घर माझं आवरून झालेलं होतं. मी विचार करत होती रोज सकाळी जर मी म्हणजे 5, 5:15, 5:30ला उठण्याऐवजी 4 वाजता उठली आणि रोज असं आवरून घेतलं तर मी रोज व्हिडिओ बनवू शकते असा विचार करत होती. पण ते रोज आपल्याकडून होत नाही. आता कधीतरी आपण जबाबदारीने म्हणजे जबाबदारीसाठी, प्रेमासाठी आपल्या लोकांच्या खातर म्हणजे करून टाकत असतो ह्या सगळ्या गोष्टी. पण रोज रोज प्रयत्न करायला काय हरकत आहे असाही मला विचार येत होता. तर बघूया, होत असेल तर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या ना इकडे आत्ता तर म्हणजे मी व्हिडिओला ज्यावेळेस आवाज देते तेव्हा थंडी थोडी कमी आहे, पण 2-3 दिवसापर्यंत खूप थंडी होती. आणि दोघं शहरातल्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी फरक असल्यामुळे ना मला थोडंसं 15-20 दिवसापासून जाम सर्दी झालेली. ती काही जाईना, म्हणजे औषधं घेतल्या गेलेत आणि कफही झालेला होता, म्हणून माझ्या आवाजातही बऱ्यापैकी बदल झालेला, खोकला. तर म्हणजे इकडं थोडं जास्त थंड असल्यामुळे ना आणि वरच्या घरांमध्ये जरा जास्तच गारवा जाणवतो. तर त्यामुळे काय झालेलं, मला सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या आणि मागच्या व्हिडिओला भरभरून कमेंट्स केलेल्या सगळ्यांनी, त्यासाठी ना तुमचे सगळ्यांचे मी आभारी आहे. सकाळी ना एवढ्या शिंका यायला सुरुवात होते, कदाचित गारव्यामुळे होत असेल, कारण मी तुम्हाला म्हटलीच आधी की 2 शहरातल्या वातावरणांमध्ये फरक आहे. माझं शरीर म्हणजे मीही माझ्या शरीराला नाशिकच्या वातावरणाची जरा कमी सवय झालेली वाटतं, म्हणून मग ते आता थोडं वातावरणात बदल स्वीकारायला थोडं वेळ घेत आहे. नंतर ना सोमवारी ना मी
म्हणजे नेहमीच बेडशीट चेंज करून घेत असते, कारण की रविवारी शनिवारी बऱ्यापैकी मुलं घरी असतात आणि मग ते काय बेडवर धमाल उड्या बिड्या मारणं, पाय ठेवणं आणि मग काळपट बेडशीट पडतात. म्हणून मग मी संपूर्ण तिघंही बेडरूमच्या बेडशीट चेंज करून घेतल्या. नंतर ना बाहेरचं झाडून घेतलं. तसं मी रोजच स्वच्छ करत असते. आमच्या इथं वॉचमन दादा येतात म्हणजे झाडायला, पुसायला, कचरा घ्यायला, ती काही चिंता नसते. पण मी स्वतःही संपूर्ण ना म्हणजे हा आमचा पॅसेजचा आमच्या बाजूचा एरिया आहे ना, तो सगळा स्वच्छ करून घेते. त्याच्यात पण एक वेगळं समाधान वाटतं मिळतं म्हणजे. म्हणून मग आपल्या आनंदासाठी आपण या छोट्या मोठ्या गोष्टी करून टाकत असतो. नंतर ना मग मी घर संपूर्ण आवरून घेतलेलं होतं आणि घर म्हणजे झाडून घ्यायला सुरुवात केली. श्री राधाकृष्णांच्या खाली जी म्हणजे रांगोळी लावलेली ना, ते स्टिकर आहे. मला बऱ्यापैकी वेळेस विचारलेलं कोणीतरी, तर त्यामुळे मी हे सांगते. तर ती रांगोळी अशी काही हाताने वगैरे नाही काढली, स्टिकर लावलेलं आहे मी, जे रांगोळीचं रेडीमेड मिळतं ते. नंतर ना गॅलरीही मी स्वच्छ करून घेतलेली होती. तर गॅलरीला मी धुवून टाकलेलं, कारण बऱ्यापैकी आपण घरी नसलो ना तर कामवाल्या ताई पण म्हणजे करतात कामं, पण फरक पडत असतो. मग तसंच काल घरी नसल्यामुळे ना मग त्यांनीही घाईघाईत पुसली असेल. मग मला पायाला जरा ना कपडे टाकताना असं थोडीशी धूळ जरा जास्तच जाणवत होती आणि आजूबाजूला बांधकामंही खूप सुरू आहेत. म्हणून गॅलरी एक दिवसाआड तरी धुवावीच लागते, कारण की नुसतं पुसून होत नाही. मग मी दोघंही गॅलऱ्यांना अशा पाणी टाकून ब्रश मारून वगैरे आणि खराट्याने स्वच्छ करून घेते. सगळ्या काढलेल्या बेडशीट्स मी धुवायलाही लावून घेतलेल्या होत्या आणि धुतल्यानंतर त्या वाळवायला टाकून दिलेल्या. रविवार सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस असतो, पण आपल्यासाठी नसतो, कारण की एकतर रविवारी बऱ्यापैकी वेळेस कार्यक्रमही आयोजित केलेले असतात लोकांनी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कामं, सगळेजण घरी असतात ना, 4 पटीने कामं वाढलेले असतात आणि सगळेजण आपापल्या कामाला गेलेत ना तर माझंही झटपट काम होतं, कारण की घरात कोणी म्हणजे मध्ये मध्ये येणारं नसतं. पण घरी जर सगळे असले ना ते काम म्हणजे होतच नाही. कधी सोफ्यावर बसतात, कधी बेडवर बसतात. मग बेड स्वच्छ केला तर मग सोफा खराब होतो, सोफा खराब बेड स्वच्छ केल्यानंतर बेडवर बसल्यानंतर परत बेडची म्हणजे बेडशीटची वाट लागते. ज्यावेळेस आपण बसलो ना त्याच वेळेस जर प्रत्येकाने उठताना व्यवस्थित बेडशीट्स किंवा सोफ्याचं कवर नीट केलं ना तर ही कामं थोडी आपली कमी होऊ शकतात. पण असं होत नाही. घर म्हटलं की या गोष्टी होतच असतात, हे चालायचंच आणि आपण ते आवडीने परत परत करायचंही असतं. तर माझं हे सकाळचं अगदी लवकर उठलेलं मॉर्निंग रुटीन होतं. त्यानंतर ना ही जी लाडूंची शूटिंग होती ना ही आधीच झालेली होती, पण मी या व्हिडिओमध्ये ती ॲड करते. मला ना शेंगदाणा नाचणीचे आणि आपले खजूरचे लाडू करून घ्यायचे होते. तर 1 किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे. यापूर्वीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, म्हणून यावेळेस मी खूप झटपट असं म्हणजे दाखवलेलं आहे. शेंगदाणे मी ना असे 50-60% भाजले, खूप भाजून नाही घेतले की साल वगैरे बाहेर असं म्हणजे निघेल. बरेच जण साली काढून घेतात, पण मी साल काढत नाही, कारण की असं आपण म्हणजे ऐकलेलं असतं शेंगदाण्यांच्या सालांमध्येही जीवनसत्व असतं. नंतर ना खजूरचे आणि नाचणीचे लाडू करायचे होते ना, तर त्यासाठी काजू बदाम मला भाजून घ्यायचे होते. काजू बदामचं तर ना मी पाव किलोचं प्रमाण घेतलेलं. पाव किलोमध्येच खजूरचे पण आणि नाचणीचे पण लाडू केले, तरी पण थोडं म्हणजे काजू बदामाचा 1-1.5 वाटी असं म्हणजे मी जे वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये पावडर, ती शिल्लक आहे. तर आधी 5 मिनटं, फक्त 5 म्हणजे 3-4च मिनटं काजू भाजून घेतले, कारण की त्यांचा कलर वगैरे चेंज करायचा नव्हता. फक्त जो ते वातावरणामुळे मऊ झालेले असतात काजू बदाम, ते आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे असतात. आणि ना नाचणीचं पीठ मी भाजायला घेतलं. मी काय केलं, आधीही मी पण नाचणीचे लाडू ना पहिल्यांदाच करत होती, तर आधी ना थोडं पीठ भाजून घ्यायला होतं आणि मग वरून तूप ॲड करायला पाहिजे होतं. पण मी आधी तूप घेतलं आणि मग त्यामध्ये पीठ भाजून घेतलेलं आहे. तर असंही चालतं, पण पीठ कसं थोडंसं आधी भाजून घेतलं ना तर मग अजून थोडा फरक पडतो. तूप टाकल्यानंतर भाजलं ना तर जास्त वेळ म्हणजे आपल्याला भाजत बसावं लागतं, असं मला वाटलेलं.
छान याचा ना थोडासा कलर बदलतो आणि छान असा खरपूस वास यायला लागतो. नाचणीचे लाडू तसे दिसायला खूप काळपट दिसतात, पण अगदी ना बिस्किट जसे लागतात ना लहान मुलांसाठी, जे बिस्किट्स मिळतात ना मेडिकल दुकानांमध्ये, अगदी तसे लाडू लागत आहेत. फार छान लागत आहेत. यावेळेस तर मी ना पिठी साखरचा वापर केलेला. अगदी अर्धा किलो या पिठासाठी वाटीभरच साखर लागलेली. तर गुळाचाही वापर करू शकतो आपण पाक करून, पण मी पहिल्यांदा बनवत होती म्हणून मी थोडी घाबरत होती की चुकायला वगैरे नको, म्हणून मी साखर वापरलेली. साखरची मी पिठी साखर करून घेतली आणि काजू बदाम अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलेले. जर थोडीशी असे छान क्रंचीनेस येण्यासाठी ना थोडंसं जाडसर दळले ना काजू आणि बदाम तरी चालेल छान, पण माझ्याकडे छोटं मिनी आहे ना, त्यामुळे त्याला काही असं पल्स मोड वगैरे नाही, तर मग ते म्हणजे एका समप्रमाणातच वाटलं जातं. नंतर ना त्या मिश्रणामध्ये मी जे भाजलेलं पीठ होतं ते ॲड करून दिलं. याची आपण बर्फीही करू शकतो आणि लाडूही करू शकतो, हे आपल्याला डिपेंड आहे. आणि अर्धा किलो पिठासाठी ना मी तूप ना जवळपास 3-1 वाट्या वापरलेलं असेल, म्हणजे तूप लागतंच बऱ्यापैकी. समप्रमाणात घेतलं तरीही चालेल. अंदाजाप्रमाणे आपल्याला प्रत्येक स्त्रीला अंदाज येत असतो लाडू करताना. तर हे खूप हेल्दी लाडू आहेत. आणि ना मी तर आता पहिल्यांदाच करत होती म्हणून रेडीमेड पीठ आणलेलं नाचणीचं, तर घरी ना आपण मोड आणून ते पीठ केलं ना तर अजून त्याच्यामध्ये कॅल्शियम वाढतं असंही मी वाचलेलं आहे. तर नक्कीच त्याचा उपयोग आपण करू शकतो. तर यापुढे मी करत जाईल ना तर घरीच मी ते पीठ बनवून घेणार आहे आणि मग त्याचे लाडू किंवा बर्फी बनवणार आहे आणि गुळाचा उपयोग करणार आहे. हे जेव्हा जे मिश्रण तुपात भाजलं होतं ना नाचणीचं, ते मिक्स करताना थोडा वेळ लागतो, कारण की गरम पण असतं आणि थोडं ना म्हणजे एकजीव करण्यासाठी ना बऱ्यापैकी वेळ घेतं हे. मुलींना आधी असं वाटत होतं की काळं काळं दिसतंय, चांगलं लागेल की नाही, पण ज्या वेळेस ना लाडू बनवून झाले ना तर त्यावेळेस त्यांना आवडले. बिस्किटसारखे लागत होते, छान लागत होते, मिस्टरांनाही आवडलेले. लाडूचं मिश्रण बनवताना जेवढा वेळ नाही लागत ना तेवढं वळताना लागतो, कारण की थोडंसं आपल्याला छान शेप द्यायचा असतो. काही वेळ लागत नाही. हे तिघही प्रकार जे लाडू आहेत ना त्यांना अगदी 10 मिनिटात होऊन जातात. तुम्हीही नक्की करून बघा. मला तर ना शेंगदाण्याच्या लाडूच्या 2 किलोच्या ऑर्डरही मिळालेल्या आहे. मी विचार करते की त्या घ्यायच्या की नाही. आधी हिशोब करावा लागेल, कारण की आपलं मटेरियलही चांगलं असतं. तर त्याचा सगळा हिशोब काढून नंतर सगळं थोडं मग विचार करून मी ज्या मला ऑर्डर मिळालेल्या आहेत ना त्या घेण्याचा विचार करणार आहे मी. नंतर ना शेंगदाणे आणि गूळ ना मी गूळ किसून घेतला होता की सोपं जावं म्हणून, आणि हे 1 किलोचं प्रमाण मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. काजू बदाम पण मी असे भाजून घेतलेले होते. थोडे काजूंना चटका जास्त लागला होता. माझ्याकडे ना खजूर जास्त नव्हते, अगदी थोडेच होते. मी आणलेले अर्धा किलो, पण मुलींनी ना आधीच थोडे खाऊन टाकलेले. मग जेवढे होते तेवढे मी बी काढून ना 2 वाट्या खजूर घेतलेले असतील आणि त्यामध्ये 2 वाट्या काजू बदामाचं पावडर घेतलेलं आहे. आणि मी यावेळेस ना यामध्ये आपण ना खजूरचे असे लाडू आहेत, कुठलाही पदार्थ ते स्वतःच सामावून घेत असतात. हे लाडू ना माझ्या मामींनी मला शिकवलेले बरं. माझ्या मामी फार छान असं जेवणही बनवतात आणि लाडू तर उत्तम बनवतात. तर ना फुटाण्यांचा वापर केलेला. आपण फुटाणे कमी, जर आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ना तर आपण शेंगदाणे फुटाणे यात टाकू शकतो आणि मुलांना नक्कीच ते आवडतात. अगदी फुटाण्यांमुळे ना कुरकुरीत आणि खरपूस अशी चव आलेली. मी फुटाणे आणलेलेच होते, तर त्यांचे ना साल वगैरे काढून घेतलेले आणि ते अगदी नॉर्मली तेही 3-4 मिनटं मी भाजून घेतलेले आहेत. जे खजूर आहेत ना ते पण अगदी थोडा तूप टाकायचं, 1-2 चमचे, आणि त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचे की जेणेकरून ना म्हणजे खजूर चिपकत पण नाही आपल्या कढईला आणि त्याचा कलर बदलण्यासाठीही म्हणजे मदत होत असते. आणि छान खजूरचा वास यायला लागला की गॅस बंद करून द्यायचा आणि थोडासा कलर चेंज होतो खजूरचा भाजताना. खजूर, फुटाणे आणि काजू बदामाचं जे मिश्रण होतं तर ते मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना मिक्सरमधून पल्स मोडवरती नंतर एकाच नंबरला ठेवलेलं, कारण की जास्त जर असं गोळ्यासारखं झालं ना तर मग चिकट लागतात. थोडंसं असं क्रंचीनेस या लाडूंमध्ये असला ना तर फार छान वाटतं.
अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. आणि जर हे लाडू बांधताना खजूर अजून जास्त असते ना तर पटापट वाळले जातात, आताही वाळले जात होते. पण ज्या तुपामध्ये मी खजूर थोडे भाजून घेतले होते ना तेच तूप थोडं याच्यात मी टाकून दिलेलं आहे की जेणेकरून अजून म्हणजे पटपट लाडू वळले जावेत म्हणून. तर अगदी मस्तच लागतात. मला तर जास्त सगळ्यात हे खजूरचेच लाडू आवडलेले. परत मी हे सगळं एकजीव करून घेतलं आणि नंतर लाडू वळून घेतलेले आहेत. आपल्याहून आपले मोठे म्हणजे आई असू द्या किंवा आजी किंवा इतर नात्यातले असू द्या, ते काही बनवत असले, आपण नुसतं ऑब्झर्वेशन जरी केलं ना तरी हे बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकत असतो. ना शेंगदाण्याचे लाडू, खजूरचे लाडू आणि बऱ्यापैकी नाचणीचेही बरेच पदार्थ मामी बनवत होत्या. मी त्यांच्याकडून बऱ्यापैकी वेळेस म्हणजे ना सुट्टीमध्ये 2-2 महिने आम्ही मामांकडे राहायचो आणि ते जे छान छान बनवायच्या ना त्याचं म्हणजे त्या कधी असं म्हणजे आम्हाला करा असं म्हणत नव्हत्या, पण त्यांना मदत आवडीने आम्ही सगळेजण करायचो आणि शिकायचो ह्या सगळ्या गोष्टी. तर भाज्या पण मी बऱ्यापैकी त्यांच्याकडून शिकलेली आहे. पण मी जरी आवडीने भाजी बनवली ना पण त्या कधी चांगली नसेल झाली तरी नाव ठेवत नव्हत्या, म्हणजे छानच म्हणायच्या. त्यामुळे अधिकच अजून प्रोत्साहन मिळत गेलं या सगळ्या गोष्टींना. मी मेथीचे लाडू बनवले का किंवा कुठले बनवले तेही मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा लाडू मला पोस्टाने पाठवा. मीही तुम्हाला माझा लाडू पाठवते. तर ना अशा पद्धतीने ही लाडूंची कहाणी संपलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमधली एकही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.